त्याबद्दल तुमचं अभिनंदन रणवीराज. कारण तसं जर असतं तर त्याचे किती वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागले असते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. थांबा विक्रमादित्य, एक महत्वाचा सल्ला देतो तुम्हाला, तो तुमच्या आणि आमच्या दोघांच्याही हिताचा असेल. देवयानीने जे काही केलं त्यामुळे साईमाने तिचा स्वीकार केला असेल कदाचित, पण आम्ही नाही. या घरावर संकट आली, येतही राहतील. जर तुम्ही देवयानी सोबत या घरात राहाल तर. पण आम्हाला वाटतं तुम्ही हे घर सोडून गेलात तर बरं होईल. काही झालं तरी सुद्धा रणवीरराजे तुमचं वागणं वाकडं ते वाकडंच राहणार. पण एक लक्षात ठेवा, विक्रमादित्य तुमचं कुठलंही कुटील कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. वहिनी, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. आपली देऊ शुद्धीवर आली आहे वहिनी. डॉक्टर म्हणालेत की ती लवकरच संपूर्णपणे बरी होईल म्हणून. वहिनी वहिनी आता काहीच काळजी करण्याचे कारण नाही. देऊ आणि देऊचं बाळ सुखरूप आहेत. ते लवकरच तिला घरी जोडणार आहेत. खरंच? मकरंद, मला देऊला बघायचंय आत्ताच्या आत्ता. चल आपण जाऊया. वहिनी, तिला खूप आराम करायची गरज आहे ना. आपण जाऊया ना, आपण जाऊया तिला भेटायला. लवकरच जाऊया. हा, देवा, माझ्या देवावर अशीच तुझी कृपा दृष्टी राहू दे कायम. इतके दिवस देऊच्या काळजीने झोप येत नव्हती. आता सगळीच काळजी मिटली. देऊचं बरं होणं हा एक चमत्कारच आहे ना अभिलाषा. मृत्यूच्या दारातून परत आले आपली देऊ. अभिलाषा, हां, काय झालं? कुठे काय नाही. काय झालंय? तुझा चेहरा असं उतरल्यासारखा का दिसतोय? राहून राहून एकच विचार मनात येतो.
देऊ जशी मृत्यूच्या दारातनं परत आली तशी आपली श्रावू का नाही आली हो? सारखा सारखा श्रावूचा विचार करू नकोस अभिलाषा. त्याने तुलाच जास्त त्रास होईल. कितीही विचार करत बसलं तरी आपली श्रावू परत थोडीच येणार आहे. आपल्या नशिबात आपल्या मुलीचं जेवढं सुख लिहिलेलं होतं तेवढं आपल्याला मिळालं. आपल्याच नशिबात का? सांगा ना, आपल्याच नशिबात का? आपल्याच वाट्याला हे भोग का येतात? सगळ्यांचं सगळं चांगलं झालंय, माझ्याच वाट्याला वाईट का आलं? देऊ बरी झाल्याचा आनंद वहिनीना झाला, तो आनंद माझ्या वाट्याला का नाही आला? माझ्या मुलीचं सुख मला कधीच मिळणार नाही. मी असं कोणाचं काही काय वाईट केलं होतं की माझी मुलगी मला इतकी दुरावली? हे बघ, जे आपल्या जवळ राहिलेलंच नाहीये त्याचा विचार करून काय होणार आहे ना. त्यापेक्षा जे काही आता आपल्या जवळ आहे त्याचा विचार करूया. अगं, साक्षी काय, देऊ काय, या सुद्धा आपल्याच मुली आहेत ना. आपण त्यांच्या भल्याचा विचार करूया ना, त्यांचं चांगलं कसं होईल याचा विचार करूया आपण. देऊ, हे घे तुझ्यासाठी. थँक्यू. शाळेचं पाणी घेतेस? आता नको आई, नंतर घेईन मी. बर, थोड्या वेळाने घे. जो ते ठेवते. बरं होतं. काय ग, कसं वाटतंय? बरं वाटतंय का आता? तुला असं हसता बोलताना बघून इतकं बरं वाटतंय ना देऊ. खरंच केवढं मोठं संकट आलं होतं, वाचलीस ग बाई त्याच्यातनं. देवाची मोठी कृपा झाली बघ. अगं विक्रम तुझ्यासाठी देवापुढे गाऱ्हाणं मांडायला पुण्यापर्यंत चालत गेला होता. साकडं घातलं त्याने देवाला, देवाने ऐकलं त्याचं गाऱ्हाणं. त्याची अवस्था कठीण झाली होती ना तुला असं बघून. देव तू शुद्धीवर आल्याचं कळलं आणि आमच्या सगळ्यांच्या अगदी जीवात जीव आला बघ. देवा एवढं संकट टाळलंस रे बाबा. आई, आता झाली ना व्यवस्थित बरी देऊ, नको ना तो विषय. देऊ, विक्रम कुठे? माझं जेवण आणायला घरी गेला. एवढं सगळं होऊन सुद्धा बाळ सुरक्षित राहिलं, केवढा चमत्कार म्हणायचा नाही? म्हणजे खरंच मला मोठा चमत्कारच वाटतोय हा. देऊ, तुला आता तुझ्या तब्येतीची जास्त काळजी घ्यायला हवी. हं, छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तू आहेस ना बाळाची काळजी घेणारी आजी. आई, आपण देऊला आत्ताच घरी घेऊन जाऊया का? जायचंच आहे घेऊन, पण एवढ्यात नाही की आता जरा तर तिला बरं वाटू दे, तिला तिच्या घरी थोडे दिवस राहू दे, पण यायचंच आहे आपल्याकडे.
मी तर आत्तापासून तिच्या बाळणपणाची तयारी सुद्धा करायला सुरुवात केली आहे. थोड्या वेळाने खाऊन घे. साक्षी आई कधी आलात तुम्ही? आत्ताच आलो. तू घरी गेला होतास ना तेव्हा. देवयानीसाठी जेवणाचा डबा आणायला गेलो होतो आम्ही. पण आई आता तुम्ही काही काळजी करायची नाही. देवयानी अगदी ठणठणीत बरी होणार आहे. हो, तू होतास म्हणून सगळे उपचार वेळेवर व्यवस्थित झाले. तू नसतास तर काय झालं असतं कुणास ठाऊक. आई तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यावर आमचं कसं वाईट होईल. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बळ दिलं आणि म्हणूनच आमची देवयानी वाचू शकली. पण विक्रम, आता देव 2 जीवाची आहे. आता पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यायला हवी तिची. पण मला खात्री वाटते तू सोबत असताना मला चिंता करायचं काही कारणच नाहीये. असेच दोघंही आनंदात राहा, एकमेकांच्या सोबत राहा. आणि तुमचेही आशीर्वाद आमच्या बरोबर असेच असू देत. विक्रम, तू आता खरं तर घरी जाऊन आराम कर. आम्ही थांबतो देव बरोबर. नाही साक्षी, आम्ही देवयानी घरी नसेल तर आम्हाला खरंच करमत नाही. तिच्यापाशी बसून राहिलं की आम्हाला खरंच खूप बरं वाटतं. उलट तुम्हीच आता गेलात तरी चालेल, कारण तुम्हालाही घरी जायला उशीर होईल ना. आम्हाला घरी जायला उशीर होईल की तुम्हाला प्रायव्हसी? साक्षी, ठीक आहे, निघूया. निघतो. बाय. बाय. काळजी, आराम कर. ये. अच्छा, बाय. बाय. चला उठून बसा, जेवायचं आता आपल्याला. आत्ता नको, थोड्या वेळाने. भूक नाहीये, पण आता असं करून चालणार नाही देवाने तुला. तुझ्यासाठी नाही तरी होणाऱ्या बाळासाठी तुला त्याची काळजी म्हणून जेवावं लागेल. चल उठून बसा. नको ना. अच्छा आम्हाला सांग, काय हवंय तुला? मुलगा की मुलगी? तुझ्यासारखाच एक राजकुमार. पण आम्हाला मात्र तुझ्यासारखी मुलगी हवी. दुसऱ्यांचा विचार करणारी, खूप प्रेमळ, स्वतःच्या तत्वाने वागणारी आणि सगळ्यांना जीव लावणारी. आम्हाला थोडं बोलायचं होतं आपल्याशी. माफी मागायची होती. खरंच चुकलं आमचं. म्हणजे आम्ही आपल्यावर संशय घ्यायला नको होता. पण रणवीरराजे सगळं इतक्या वेगाने घडत गेलं की खरंच आम्हाला विचार करायला वेळ मिळाला नाही. पण तरीही चुकलंच आमचं. आम्ही इतकं अविचाराने वागायला नको होतं. क्षमा करा आम्हाला. हा प्रकार वेळीच उघडकीस आलं म्हणून बरं झालं. नाहीतर आम्हाला किती काळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं असतं कुणास ठाऊक. झालं गेलं आता तुम्ही विसरून जा रणवीरराजे. देव सुद्धा आता बरी होऊन लवकर घरी येईल. आणि साईमांनी स्वीकार केलाय तिचा. थाटामाटात आनंदात.
त्याही तिला या घरात घेऊन येणार आहेत. आपणही मोठ्या मनानं सगळा राग विसरून जावा एवढीच विनंती करायची होती आपल्याला. साईमा सगळं विसरू शकतात पण आम्ही नाही. साईमा तिला या घरात स्थान देऊ शकतात पण आमच्या मनात तिला जागा मिळणं कदापि शक्य नाही. आजपर्यंत देवयानीमुळे खूप त्रास सहन करायला लागलेत आम्हाला. तिच्यामुळे या घरात खूप कलह झालेत. विक्रमराजे आमच्यापासून दूर गेले. आमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम झाले. घर फुटायची वेळ आली. खूप सहन केलं आम्ही, खूप सहन केलं. साईमा या घरात मोठ्या आहेत. त्यांनी कुणाला स्वीकारायचं आणि कुणाला नाही हे त्यांनीच ठरवायचं. त्यांच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आणि साईमाना नक्की कशात आनंद झाला हे न समजण्या एवढे आम्ही दूधखुळे नाही. आम्हाला तर खरंच असं वाटतंय की जे काही घडतंय ते खरंच आनंददायी आहे. आणि यात घरातल्या सगळ्यांचाच आनंद. खरं तर रणवीराचे बऱ्याच वर्षांनंतर घरात काहीतरी चांगलं घडतंय. या घरातल्या कुठल्याही आनंदात आम्ही सहभागी होणार नाही. तुम्हाला व्हायचं तर तुम्ही व्हा. आम्हाला एवढंच म्हणायचंय की घरातल्या सगळ्यांना आनंद द्यायचा की नाही हा निर्णय तुमच्या हातात आहे. घरातले करते करविते तुम्ही आहात, त्यामुळे निर्णय तुमचाच असेल. सगळ्यांना सुखी ठेवायचं की फक्त आपल्या मनाचा विचार करायचा. आदित्यराजे, तुम्ही घरी जाऊन आराम करा. आम्ही थांबतो देवयानी जवळ. नाही सायमा, आम्हाला इथे देवयानीपाशी बसल्याने कसलाही त्रास नाही. आणि तुम्ही आता प्लीज आमच्यामुळे त्रास करून घेऊ नका. आदित्यराज, आमच्यावरचा राग गेला नाहीये का अजून? नका रागवू आमच्यावरती. आम्हाला पश्चाताप झालाय आता. आम्ही खूप वाईट वागलो तुमच्याशी, देवयानीशी सुद्धा. पण आता आपण नव्यानं आयुष्य सुरू करूया. जे झालं ना ते सगळं विसरून जा. आदित्यराजे, तुम्ही जर असेच रागवत राहिलात ना तर आम्हाला आमच्या अपराधीपणाची जाणीव सतत होत राहील. आमच्या चुकीबद्दल आम्ही देवयानीची माफी मागितलीच आहे. पण हवं तर आता हात जोडून तुमची माफी मागतो. पण असे आमच्यावर रागावू नका. सायमा प्लीज प्लीज, तुम्ही असं बोलून आम्हाला लाजू नका. आम्ही तुमच्यावर का चिडू साहेब? आम्ही नाही आहोत तुमच्यावर नाराज. नाही आदित्यराजे, आम्ही खरंच खूप चुकलो. आम्हाला माहिती आहे आम्ही तुमच्याशी वाईट वागलो, देवयानीशी वाईट वागलो, सतत अपमान करत राहिलो. तुम्ही आमचा आदर केलात, तुम्ही आमच्यावर प्रेम केलं, पण याची जाणीव आम्हाला कधी झाली नाही. आता तर आम्हाला सतत वाटतं की देवयानीच्या ऐवजी आमचाच अपघात झाला असता तर खूप बरं झालं असतं. सायमा प्लीज, काय बोलताय तुम्ही? सायमा, तुम्ही आम्हाला हव्यात. आम्हाला, देवयानीला, आम्हाला सगळ्यांना हव्यात तुम्ही. प्लीज असं बोलू.